नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपला जे गणपती बाप्पा सिरीज चालू आहे त्याचा दुसरा दिवस आहे। तर आजच्या ह्या दुसऱ्या दिवशी आपण खजूरचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तर कधी कधी काय होते, गणपती बाप्पा सुरू असताना 11 दिवसामध्ये एखाद्या वेळेस एकादशी येते आणि आमच्याकडे असं म्हणतात की एकादशी ही महादेवाची असते आणि महादेव हे गणपती बाप्पाचे वडील आहेत, त्याच्यामुळे ही एकादशी गणपती बाप्पाला देखील असते। त्याच्यामुळे एकादशीच्या दिवशी आमच्याकडे उपवासाचेच मोदक बनवले जातात, मग ते मावा मोदक असो किंवा आणखीन वेगळे। तर आज मी गॅस न पेटवता हे खजूरचे मोदक कसे बनवायचे तेही फक्त 5 मिनिटात ते शिकवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट बनवून होतात। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा। चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 वाटी खजूर घेतलेले आहेत, थोडेसे काजू, थोडेसे बदाम आणि थोडेसे मनुका। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, कमी जास्त घेऊ शकता आणि याच्यामध्ये पिस्ता वगैरे कोणतेही ॲड करू शकता। अंजीर घेतले तर आणखीनच बेस्ट। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे खजूर तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। एकदा जर घातले तर व्यवस्थित बारीक होत नाहीत। तर खजूर घातल्यानंतर जे आपण ड्रायफ्रुट्स घेतले होते ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्सरला कमी जास्त स्पीडवर दरदरे असं दळून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता या पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे, ते एकदम दरदरी। थोडंसं हे बॅटर चिकट असते, त्याच्यामुळे हाताला तूप लावलं तरी चालेल। तर पूर्ण बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे, पाहू शकता। आणि थोडंसं ह्या साच्याला तूप लावून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता या पद्धतीचा मी साचा घेतलेला आहे आणि बोटाने थोडं थोडं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। माझा साचा थोडा छोटा आहे, तर आरामात एका वाटीमध्ये आपले 11 मोदक होतात। तर पहिली प्रोसेस पाहणार आहोत। तर इथे मी 2 पद्धतीने शिकवणार आहे। पहिल्या पद्धतीने आपल्याला साचा बंद करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण बॅटर आपल्याला व्यवस्थित आतमध्ये घालायचं आहे, पाहू शकता। तर पूर्ण दाबून दाबून घालायचं आहे, तरच आपल्या मोदकाला शेप चांगला येतो। आणि एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं काढून घेतल्यानंतर हे पाहू शकता, वाव, भन्नाट असा आपला मोदक तयार झालेला आहे। आता दुसरी पद्धत पाहण्यासाठी परत आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे साच्याला आणि साचा बंद न करताच आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडने थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे आणि बॅटर घातल्यानंतर बंद करायचं आणि एक्स्ट्रा जे बॅटर आहे ते खालच्या साईडने येते ते काढून घ्यायचं आणि काढून घेतल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं आणि हा साचा ओपन करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता दुसरा पण किती सोपा मोदक आहे आणि फक्त 5 मिनिटात मी हे 11 मोदक बनवून घेतलेले आहेत। तर थोडासा शेप द्यायचा। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।